सुरुवात करायची. आपल्याला पाहायला मिळतोय पौराणिक देखावा सत्यवान सावित्री. आपल्या सत्यवानासाठी असं मेहनत घेणारी सत्यवानाचा जीव कर काढणारी सावित्री हा पौराणिक देखावा आपल्याला सांभाळूक आहे. आपण दरवर्षी पावसाळ्यामध्ये वर्षा सीझनमध्ये आपल्या सगळ्या माताभगिनी होण्याच्या झाडाला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना शुभचिंतित असतात. असंच पद्धतीचा हा देखावा पतीवरील अपरप्रेम आणि निष्ठेचं प्रतीक मानले जाते. सावित्रीने आपल्या बुद्धिमत्तेने आणि पतिव्रताच्या जोरावर यमराजाकडून आपला मृत पती सत्यवानाचे प्राण मिळवले हे आपल्याला माहिती आहे. ज्यावेळेला वडाच्या झाडाखाली वड असताना सत्यवानाचा प्राण जातो. मात्र सत्यवानाचा प्राण गेल्यानंतर यमराजाकडून आपल्या निष्ठेचे पतिव्रता असलेली सावित्री
अतिशय बालगोपाळांचा भरणा असलेला हा संघ पाहायला मिळतो. एक नवीन संघ तयार करण्याकडे लक्ष दिलं जातं विग्रहून संघामध्ये. मला वाटतं फ्रेंड्स ग्रुप पालखी नृत्य पथक विग्रहली जुन्या नव्याचा संघ बांधलेला संघ आपल्या गावातील नवीन पिढी तयार करणारा संघ. बघूया कशा पद्धतीनं हा संघ आपली कला सादर करतोय. पौराणिक देखावा सुंदर पद्धतीने सादर केला होता. आणि या संघाची वेळ सुरू होत आहे. ज्या वेळेला संघ पालखीला स्पर्श करेल त्यावेळेला त्यांचा वेळ सुरू होईल. फ्रेंड्स ग्रुप पालखी नृत्य पथक विग्रहले सर्वप्रथम आपल्या ग्रामदेवतेला वंदन करून आणि याची वेळ सुरू होते आता. उत्साहामध्ये विग्रहूला सुरुवात केली. स्पर्धेतील मातापर खेळाडू सुंदर चाल एका खांद्यावर दुसऱ्या खांद्यावरती पालखी आणि पहिली यशस्वी चाल. सुंदर सलगी स्वागत या ठिकाणी केलं जातं. मला वाटतं या संघातील सगळ्यात जीवनच्या खेळाडू सदैव वादन करतो. त्याला तेवढं सुंदर
एका रथला जातोय. दोन्ही पालखीचे भोई पूर्ण असेल आणि त्याच्या पुण्यावरती बसलेला हा दुसरा पालखीचा भोई पालखी खांद्यावर घेऊन दोन्ही हाताने जयघोष करतोय. वा सुंदर एकेचे दोन मला वाटतं मिळायला हवे. चालून पूर्ण झालेले ताल बदलते सुंदर पारंपरिक ताल पारंपरिक पद्धती आणि सुराचं वादळ त्यावर गतीमध्ये येत ताल. दरम्यान 5 मिनिटं पूर्ण झालेली आहेत. 5 मिनिटं पूर्ण झाले. रत्नागिरी पहिला पुकार. सिद्धिविनायक संकट सोडते रत्नागिरी पहिला पुकार. अप्रतिम सदैवादन अप्रतिम सदैवादन सदैवादनासाठी जोरदार टाळ्या व्हायला हव्यात. अप्रतिम सदैवादन तेवढं सुंदर ढोल आणि ताशांचं वादन एक नवीन उभारचा संघ म्हणता येईल असा फ्रेंड ग्रुप दफ्तर पद्धतीने सादरीकरण करतोय. वेगवेगळे झाले वैशिष्ट्य झाले एकदम विरमुलीच्या फ्रेंड ग्रुपचे सगळे कलाकार मुलांची गती वाढते मुलांचा ढेका वाढतो. सर्वांचं लक्ष बघून करण्याचा असं बघा सुस्पष्ट आवाज मंच बनतो आहे. सुंदर असा सदैव स्पष्टपणे करतोय. मुंबईची पारंपरिक संस्कृती जपणारे पालखी नृत्य स्पर्धा संपूर्ण संघाची सुंदर बांधणी पाहायला मिळते आपल्याला या स्पर्धेमध्ये. एकीकडे श्रीदेव गांगोबा पदक करंबळे, दुसरीकडे पाडगावचा बालविकास पालखी नृत्य संघ पाडगाव, तिसरीकडे आघाडीचा संघ असलेला सिद्धिविनायक संघ तोडते आणि या मानाने हा 9था संघ अर्थातच फ्रेंड ग्रुप विग्रह. संपूर्ण संघाची सुंदर बांधणी आपल्याला पाहायला मिळते. सुंदर वेशभूषा सुंदर अशी जय्य तयारी या संघाकडून पाहायला मिळते आणि त्याचं एकूण सांघिक प्रदर्शन पाहायला मिळतंय. फ्रेंड ग्रुप विग्रहकडून पुन्हा एकदा मनोरंजन अप्रतिम अशा पद्धतीचं ताशा वादन त्याला तेवढी सुंदर सोलापुरातील राज्याचं नाव चारही ढोल वादन एवढ्या सुंदर पद्धतीने सूर आणि सनई. आता मात्र या ठिकाणी रथाची आकृती आपल्याला पाहायला मिळते. रथाची प्रकृती पाहायला मिळते. पुन्हा एकदा आणखी एक इतका मनोरंजन
जबरदस्त एनर्जी, जबरदस्त उत्साह आणि पुन्हा एकदा आणखी एक वेगळी चाल पाहायला मिळते. अवघड चाली दिसायला सोपं दिसतंय, दिसताना आपल्याला आनंद वाटतोय, परंतु या चाली फार मेहनत, फार कष्ट घेतले असतील या सगळ्या कलाकारांनी या चाली बसवण्यासाठी आणि त्यांची मेहनत फळाला येते. जेव्हा आपण घाम काढतो, मेहनत करतो आणि ती मेहनत ज्या वेळेला फळाला येते त्यावेळेलाच आपल्याला यश मिळत असतं. आणि अशाच पद्धतीने चाल बदलते, ताशाचे तरीचा आवाज बदलतोय, ढोलांचा नाद घुमतोय, त्याला तेवढी सुंदर साथ दिली जाते की सनई आणि सुराकडून, हात आणि दिशाडूवाल्या दाराकडून आणि तेवढ्याच गतिवान पद्धतीनं. आता मात्र शेवटची 10 मिनिटे, शेवटची 10 मिनिटं, शेवटची 10 मिनिटं. आपलेही पाय फिरकतात, सुंदर ढोल ताशाचा ठेका वाजवतात. ढोल रस्त्यावरती असलेली पिकअप गाडी जरा बाजूला करायची, रस्त्यावर असलेली पिकअप गाडी थोडी जरा बाजूला करायची. अप्रतिम असं ढोलवादन या ठिकाणी पाहायला मिळतं. ढोलाच्या ठेक्यात रसिकांच्या काळजाचा ठोका वाढतोय आणि तोच वादक मनामध्ये गाजत असतो आणि असेच वादक मला आपल्याला पाहायला मिळतात. ते फ्रेंड ग्रुपच्या विग्रवणी संघात जबरदस्त ढोलवादन, एका मागोमाग एक तालीपत्र असतं, त्यात गुड मात्र मिळतात ते विग्रवणी संघाला. पुन्हा एकदा लक्ष वेधण्याची पारंपरिक चाल, पारंपरिक वेशभूषेमध्ये असलेले सगळे कलाकार. तळपतो आम्ही असे की उभे देहाने रडरडतो, वाजवतो आम्ही असे की काळही थमकतो आणि असाच काळ थमकलेला पाहायला मिळतोय. तो विक्रोलीच्या फ्रेंड ग्रुपच्या सुंदर ढोल वादनाच्या पुढे जबरदस्त ढोल वादन आणि थोडं सुंदर एका मागोमाग चाल. विचारते का किती सुंदर दिसते चाल, मात्र तेवढीच अवघड असलेली चाल. किती मेहनत आणि किती प्रयत्न केले असतील ही चाल बसवायला. यामध्ये ही थोडी चाल सोपी, एका मागोमाग एक पायाला ठेका देत गुडघ्यामध्ये वाकत पुन्हा एकदा ताल बदलते, पुन्हा एकदा सूर बदलतोय, ताल बदलतोय, तालाच्या ठेक्यावरती, सुरांच्या ठेक्यावरती पुन्हा एकदा एक वेगळी चाल. ही पारंपरिक चाल मात्र थोडी मॉडिफिकेशन केलेली चाल पाहायला मिळते. एखाद्या रेकॉर्ड स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीने एखादा माणूस नृत्य करतो अलगद पद्धतीनं काठेवरून दुसरीकडे पालखी मिळवताना अलगदपणे सहजपणे दिली या पद्धतीनं ही देखील एक सुंदर पारंपरिक चाल आणि अशी चाल बघायची. जेवढं जास्त चाल पूर्ण होतील तेवढे संघाला कुठे येणार आहेत हात मला वाटतं या संघाच्या संघ व्यवस्थापकाला आणि पाठोपाठ सातत्याने नवीन नवीन चाली असतात. सिद्धिविनायक संघ तोड दे रत्नागिरी दुसरा कुमार, सिद्धिविनायक संघ तोड दे रत्नागिरी दुसरा कुमार. ही लोककला जपायची तर त्याला वेळ द्यावा लागतो. आपल्या आयुष्यातील दैनंदिन जीवनातील रेग्युलर जी कामं आहेत ती कामं आपलं प्रपंच करून, आपलं शिक्षण करून, ही गावातील मंडळी, वाडीची मंडळी संध्याकाळच्या सत्रामध्ये मेहनत घेतात, गावाच्या ग्रामदेवतेच्या मंदिरात एकत्र येतात आणि वेगवेगळ्या चाली रचतात, प्रॅक्टिस करतात, सराव करतात. तेव्हा कुठेतरी अशा स्पर्धेमध्ये
सांघिक सादरीकरण ते करत असतात आणि ह्यासाठी जी हौस म्हणतो आपण, जी आवड लागते, ती आवड कोणतात या लोकांमध्ये, या मंडळांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि ह्या आवडीचं बोल नाही. गाडी नंबर 3000, गाडी नंबर 3000, ही पिकअप गाडी जरा बाजूला करायची. गाडी नंबर 3000, आवडीचं बोल नाही आणि ही आवड आपल्याला पाहायला मिळते. ही आवड नसत या विगरवली फ्रेंड ग्रुपच्या कार्यकर्त्यांमध्ये, कलाकारांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सुंदर सादरीकरण करताना फ्रेंड ग्रुप विगरवलीचा हा संघ, तरुण मुलांचा संघ, बालगोपाळांचा संघ, इतके सदैव आले का मला वाटतं यामध्ये थोडे विचार दिसत आहेत. शेवटची 5 मिनिटं, शेवटची 5 मिनिटं. भाषेच्या तऱ्हेचे चाल बदलले, मुलांचं वादन बदललं. जबरदस्त, एक नंबर, जबरदस्त उत्साह संचारलेला आपल्याला पाहायला मिळतोय. ढोलाच्या टेक्यात जेव्हा रसिकांच्या काळजाचा टोका वाढतो, तोच वादक मनामनात गाजतो आणि हेच मनामनात गाजणारे वादक, गाजवणारे वादक आपल्याला पाहायला मिळतात ते फ्रेंड ग्रुप विगरवलीचे. वा, जबरदस्त, मजा येते. शेवटची 4 मिनिटं, शेवटची 4 मिनिटं. गतिवान चाल, एका मागोमाग एक चाल, रिपोर्ट पूर्ण केलंय, काल बदललं. एका बाजूला ढोलाच्या सुरूवरती मारतोय, दुसरीकडे ढोलाच्या मध्यभागी मारून वेगळ्याच पद्धतीचा सूर काढतोय विगरवलीचे खेळाडू. वा, सुंदर सादरीकरण. ज्या पद्धतीने आपण परेड करतो त्या पद्धतीने परेड करत मानवता लागली जाते ते श्रीदेव धावबा आणि बकायजीला. आणि मानवंदना केल्यानंतर शेवटची 3 मिनिटं, शेवटची 3 मिनिटं, शेवटची 3 मिनिटं, 3 मिनिटं. जसा जसा वेळ संपत येतो तसं तसं कलाकारांच्या अंगामध्ये ऊर्जा संचारलेली असते आणि त्या ऊर्जेचा प्रत्यय आपल्याला येत असतो. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये डोक्यावरती मला वाटतं तांबे आहे, ते तांबे उलटा करून त्याच्यावरती पालखी खेळवली जाते. अप्रतिम पद्धतीने पालखी खेळवली जाते. आता मात्र पेल्यावरती मला वाटतं पॅलेस झाल्यानंतर पायामध्ये परत आहे, परातीवरती शेवटची 2 मिनिटं. वा, ही देखील अवघड चाल, जोरदार टाळ्या वाजवायला हव्यात. अवघड चाल, एका मागोमाग एक आकर्षक चाली. वा, खरं सांगायचं तर मला आवडणाऱ्या चालींमधली ही एक महत्वाची चाल आहे. खांद्यावरती सगळा पालखीचा भार घेऊन ग्रामदेवतेची पालखी फिरवणं म्हणजे आव्हान असतं आणि हे आव्हान सहज पार केले. ही पण एक अवघड अशी प्रकार. पालख्यांच्या दांड्यात लोंबकळणारी लहान मुलं आणि सुंदर अशा पद्धतीने या ठिकाणी चाल यशस्वी झाले. शेवटचं 1 मिनिट, शेवटचं 1 मिनिट, 1 मिनिट, शेवटचा 1 मिनिट. फ्रेंड ग्रुप विगरवली सादर करतो आपल्यासोबत पालखी नृत्य स्पर्धा. शेवटचा 1 मिनिट.